मित्रांनो, मी आज बनवतोय एकदम गरमागरम छान असं कुरकुरीत गोबी 65 ची रेसिपी। मित्रांनो, बाहेर पावसाळा चालू आहे, थंड वातावरण आहे। घरात जरी बसलात ना तरी सुद्धा थंड वातावरण असतं। अशा थंड वातावरणामध्ये ना गरमागरम आणि कुरकुरीत असे जर गोबी 65 खायला जर भेटलेत ना, हा 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 मस्त मजा येते। म्हणूनच मी आज प्लॅन केलेला आहे गोबी 65 बनवायचा, मस्त मजा करायची आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवायची। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनल सबस्क्राइब केला नसाल तर आधी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पण दाबा। तर मित्रांनो, मी इथे घेतलेले एकदम फ्रेशवाला कोबी। या कोबीला व्यवस्थित आणि प्रॉपरली असं कट करून घ्यायचं आहे। कोबीच्या ज्या दांड्या वगैरे असतात ना, जे नको असलेले पार्ट ते काढून घ्यायचं आहे। आता कोबी मित्रांनो मीडियम साईजमध्ये व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे। हे बघा, वरचा जो दांडा असतो ना, थोडासा भाग असतो ना, तो काढून घ्यायचा, तो एक्स्ट्रा ठेवायचा नाही आहे। हे बघा, अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे आणि एकदम मीडियम आणि छोटे छोटे पीस करायचे आहेत। आता हा जो कोबीचा पीस आहे ना, खूपच मोठा आहे, यामध्ये 2 तुकडे करतो। हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम छोटे छोटे आणि मीडियम पीस मी करून घेतलेले आहेत कोबीचे। अशा प्रकारे तुम्हाला पण करून घ्यायचे आहेत। इथं बघू शकता एकदम मीडियम पीस आहेत, जास्त मोठे नाही आहेत आणि जास्त छोटे पण नाही आहेत। आता या कोबीमध्ये मी फ्रेशवाला आणि नॉर्मल टेम्परेचरवालं पाणी टाकून घेतो। या पाण्यामध्ये कोबीला चांगल्या प्रकारे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे। या मिठाच्या पाण्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आणि स्वच्छ असं हे कोबी धुवून घेणार आहे। कधी कधी काय होतं की कोबीमध्ये ना बारीक किडे वगैरे असतात, ते मिठाच्या पाण्यामुळे ना बाहेर येतात आणि चांगलं धुतलं जातं कोबी। आणि त्याचबरोबर कोबीवरती माती वगैरे बसलेली असती, पेस्टिसाइड्स वगैरे त्याचा फवारा केलेला असतो ते असतात, ते पण चांगल्या प्रकारे मिठाच्या पाण्यामध्ये धुतले जातात। पहिल्यांदा मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं धुवून घेतलं, ते पाणी काढून घेतलं आणि नंतरनं परत फ्रेश पाणी त्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे कोबी जो आहे ना धुवून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये टाकून घेतोय अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअर ऐवजी ना तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता, पण तांदळाचं पीठ जे आहे ना कमी प्रमाणामध्ये वापरायचं आहे। म्हणजे 1 वाटी मैदा आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ। आता यामध्ये 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 ते 2 चमचे लाल मिरचीची पावडर, थोडीशी हळद, थोडंसं कोथिंबीर, थोडंसं बारीक कापलेला कढीपत्ता, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे पीठ, कोबी आणि जे मसाले आपण यामध्ये टाकलेत ना, ते चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजेत। एकदम पाणी टाकून नाही घ्यायचं, थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पीठ थोडंसं पातळ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे कोबीवरती जे पीठ आहे ना ते चांगलं लागलं पाहिजे। मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकताय पीठ, मसाले आणि कोबी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। कोबीवरती पिठाचा जो थर आहे ना, जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे, एकदम परफेक्ट असं वरून कोट झालेलं आहे, इथं बघू शकताय। आता मी इथं कोबी तळून घेण्यासाठी ना तेल गरम करून घेतलेले आहे। तेल जे आहे ना मीडियम गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण गरम नाही करून घ्यायचं आणि जास्त थंड पण नाही ठेवायचं। ते आहे ना मीडियम गरम असेल तरच आपले जे कोबी आहेत ना आतमध्ये पर्यंत चांगल्या प्रकारे तळले जातात। आपलं तेल तर आता चांगलं गरम झालेलं आहे। आता एक एक कोबी मी तेलामध्ये सोडून देतो। हे बघा, अशा प्रकारे एकदम व्यवस्थितपणे आणि एकदम काळजीने सोडायचं आहे, कारण तेल चांगलं गरम असतं, त्यामुळे हाताला चटके वगैरे बसण्याची शक्यता असते। त्यामुळे कोबी एकदम काळजीपूर्वक तेलामध्ये सोडून द्यायचे। कोबी तेलामध्ये सोडत असताना ना कोबीचा थोडासा जो राहिलेला दांडा असतो ना, त्याला धरून तेलामध्ये सोडायचा, म्हणजे एकदम परफेक्ट असं तेलामध्ये सोडलं जातं। दांड्याला धरल्यामुळे ना आपल्याला तेलाचा हाताला चटका वगैरे बसत नाही आणि तेलाचे जे सिंतोडे उडतात ना ते पण उडणार नाहीत। कोबी तेलामध्ये तळायला सोडल्यानंतर ना 1 मिनिटासाठी अजिबात त्याला हलवायचं नाही आहे। पहिल्यांदा कोबीला तेलामध्ये सेट होऊ द्यायचं आहे, मग त्यानंतर ना झाऱ्यानं थोडंसं तुम्ही त्याला हलवू शकता आणि चांगल्या प्रकारे तळून घेऊ शकता। कोबीवरचं जे पीठ असतं ना ते सेट व्हायच्या आधी झाऱ्यानं त्याला तुम्ही हलवून जर घेतलं ना, झाऱ्याने हलवत असताना झाऱ्याला लागून जातं पीठ, त्यामुळे ते खराब होऊन जातं सगळं। त्याच्यासाठी 1 मिनिटासाठी त्याला चांगलं सेट होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच त्याला हलवून घ्यायचं आहे। मित्रांनो, इथं बघू शकताय 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। कोबी चांगल्या प्रकारे वरून कुरकुरीत झालेले आहे आणि छान कलर पण आलेला आहे वरून।
मित्रांनो, अशाच प्रकारे बाकीचे जे कोबी आहेत ना, तर एकदम छानपैकी एकदम कुरकुरीत आणि छान तांबूस कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। एकदा का सगळा कोबी फर्स्ट राऊंडमध्ये तळून झाला ना, सेकंड राऊंडमध्ये परत आपण डबल फ्राय करणार आहोत त्याला। कोबीला डबल फ्राय केल्यामुळे ना कोबीचा वरचा जो आवरण असतो पिठाचा तो एकदम छान कुरकुरीत होतो आणि कोबीला पण टेस्ट एकदम भारी येते। हे बघा मित्रांनो, एकदम मस्तपैकी एकदम छान असा आणि एकदम कुरकुरीत असा तळून घेतलेला आहे कोबी। अशाच प्रकारे बाकीचं पण तळून घ्यायचं आहे। सेकंड टाइमला जेव्हा आपण डबल फ्राय करतो ना, तेव्हा तेल जास्त गरम करून घ्यायचं आहे। मगाशी आपण मीडियम गरम करून घेतला होता, आता जास्त गरम करून घ्यायचं आहे। आणि आता मगाशी जो तळून घेतलेला कोबी आहे ना, तो परत तेलामध्ये टाकून घेतो आणि 1 मिनिटासाठी चांगला तळून घेतो। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय 1 ते 1.5 मिनिट झालेले कोबी एकदम मस्तपैकी तळून घेतलेले आहे। मगाशीपेक्षा जो कलर आहे ना, आता डार्क झालेले आहे आणि त्याचबरोबर वरचं जे पिठाचं आवरण आहे ना, ते मगाशीपेक्षा डबल कुरकुरीत झालेले आता इथं तुम्ही बघू शकताय। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपला गोबी 65 रेडी झालेला आहे। मित्रांनो, काही लोक गोबी 65ला ना तडका पण देऊन घेतात। तडक्यासाठी एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं। तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये 2 चमचे बारीक कापलेला लसूण टाकायचा, बारीक कापलेली मिरची टाकायची आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची। आता त्यामध्ये फ्राय केलेला गोबी टाकून घ्यायचा आणि 1 मिनिटासाठी चांगला टॉस करून घ्यायचा। तर अशा प्रकारे एकदम मस्तपैकी गोबी 65ला तुम्ही तडका देऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी गोबी 65ची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। एकदम मस्त लागते, एकदम टेस्टी लागते। पावसाळ्यामध्ये तर एकदम भारी।